मॅच मध्ये कमबॅक करून त्यानं दिलं. खरं तर अजूनही विलास फलंदाजी करण्यासाठी आलेला नाहीये. तो यावेळेला काय घडलंय, लेग बीपोर आबेल मुझे मार, बॉल सोडून दिला आणि सरळ आपण पाहतो यष्ट्यांच्या समोर सापडला फलंदाज बाद. बिग विकेट. मैदानामध्ये एंटर झाल्या, जो सध्या नॉन स्ट्रायकिंग एंडला उभा आहे आणि नवीन बॅटर अभय मैदानामध्ये आता पदार्पण करतोय. खरं तर अभयचा आपण विचार केला तर टॉप ऑफ द ऑर्डरला तो बॅटिंग करत होता मागच्या सामन्यांचा आपण विचार केला तर, मात्र यावेळेला मिडल ऑर्डरला त्याला पाठवण्यात आले. ॲज अ फिनिशरचा रोल आता कॅप्टननं त्याच्या खांद्यांवर दिलेला आहे आणि तो रोल तो इथे निभावणार का. धावसंख्या आहे संघाची सध्याच्या घडीला आपण पाहतोय 23 धावा, 23ला 3 गडी बाद. भावेश सिक्सर नंतर पलटवार करत असताना राऊंड द विकेटनं पुन्हा सज्ज होतोय. भावेशचा हा बॉल पुन्हा एकदा अपील झाली आहे. 1 मोर विकेट डाऊन. लगातार 2 धक्के दिलेत. धक्की पे धक्का दे धक्का, तू चल में आया. अभय बाद. आफ्टरनून सेशन मध्ये पुन्हा आता मान्यवर पाहुणे आपल्यासोबत जोडले जातात. इव्हनिंग सेशन मध्ये आपण आलो आहोत. सायंकाळच्या सत्रामध्ये लगातार 2 खेळाडूंना बाद करण्यामध्ये यश. न्यू बॅटर प्रवीण मैदानामध्ये एंटर होतोय. इथून आता कुठेतरी रणनीती चुकीची ठरते. विलास जो सध्या चांगल्या टच मध्ये आहे त्याला कुठेतरी स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेचं आहे, मात्र सध्या तरी विकेट वरती विकेट जातात. हा गेम प्लॅन थोडासा मी म्हणेल चुकीचा पाहायला मिळाला. ऑन हॅट्रिक भावेश, हॅट्रिक कंप्लीट करणार का, संधी आहे. बॅटची वरची कडा, इथे काय घडले पहा. झेल पकडली आहे. पहिला, दुसरा, तिसरा, चौथ्या प्रयत्नामध्ये झेल पकडले आणि पहिला गोलंदाज ठरलाय या स्पर्धेतील विकेट हॅट्रिक कंप्लीट करणारा कॅप्टन भावेश पारधी. वेल बॉलिंग. हा रिप्ले तुमच्या समोर GTC वर. हॅट्रिक बॉल, या वेळेला बॉडी लाईन वर येणारा बॉल हुक करण्याचा प्रयत्न, बॉलच्या लाईन पासून अलग न होता हा स्ट्रोक एक्झिक्यूट करण्याचा प्रयत्न आणि इथे पहा फाईन लेगला फर्स्ट, सेकंड, थर्ड अँड फोर्थ, चौथ्या प्रयत्नामध्ये झेल पकडली. करण त्या ठिकाणी होता आणि विकेटची हॅट्रिक घेणारा उपसरपंच चषक 2024 MS चिंचवलीच्या ह्या स्पर्धेमध्ये पहिला गोलंदाज ठरलाय भावेश पारधी, ज्याने विकेटची हॅट्रिक कंप्लीट केली आहे. न्यू बॅटर मैदानामध्ये एंटर होतोय महेश डावखुरे. आताचा बॅटर पूर्णपणे कंबरडा मोडून काढलाय असंच म्हणावं लागेल. हो, या वेळेला फक्त दिशा दिली आहे. स्टेअर करत असताना पुन्हा चांगलं क्षेत्ररक्षण करणचं. एकच धाव इथे मिळाली आहे. स्कोर एका धावेने पुढे सरकत असताना धावफलकावरती धावा